राज्याचे मुख्यमंत्री कोण यावर महायुतीमध्ये अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही। महायुतीत तीनही पक्ष आमचाच मुख्यमंत्री व्हावा यावर दावा करत असताना मेहकरमध्ये लाडक्या बहिणींनी मेहकरचे आराध्य दैवत शारंगधर बालाजी यांना साकडं घातलं असून राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदेच विराजमान व्हावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली। तर मेहकर मतदारसंघाचे संजय रायमुलकर यांचा पराभव झाल्यानं त्यांना विधान परिषदेत घ्यावे यासाठी सुद्धा लाडक्या बहिणी आणि शिवसैनिकांनी साकडं घातलंय। आराध्य दैवत शारंगधर बालाजी यांना आम्ही या ठिकाणी आमच्या महिला भगिनी, आमचे युवा सेनेचे, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामध्ये आमचे प्रामुख्याने ऋषीभाऊ जाधव याच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि आरोग्य विभाग असेल की अनेकांचं जीवदान देण्याचं काम ते आरोग्याच्या माध्यमातून केलं। आमच्या लाडक्या बहिणी योजना जी आहे ती खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि 1500 रुपये आमच्या बहिणीला त्या ठिकाणी देण्याचं पहिले महाराष्ट्रामध्ये प्रथम जर काम कोणी केलं असं तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आज या मेहकर नगरीतला आराध्य दैवत बालाजी शारंगधर यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी बालाजीला असं एक साकडं घालते की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हाच चेहरा समोर आला पाहिजेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री बनवावं ही आमच्या महिलांच्या वतीने लाडक्या बहिणीची अपेक्षा आहे। कारण तर शिंदे साहेबांनी जी योजना काढली लाडकी बहीण, त्या लाडक्या बहिणीच्याच माध्यमातून तो एक विषय समोर घेऊन निवडणूक लढवल्या गेली आणि त्या निवडणुकीला चेहरा सगळ्यांनी मतदान करताना आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता। बहिणीसाठी खूप काही केलेलं आहे असं आम्हाला वाटते। अजून परत ते एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्री व्हायचे अशी आमची अपेक्षा आहे। बालाजी चरणी प्रार्थना केली मी की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि रायमुलकर बी आमदार झाले पाहिजे अशी बालाजी चरणी प्रार्थना करते।